नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये NPO नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणतो, या टॉपिकमधील सेकंड अकाउंट इन्कम अँड एक्सपेंडिचर याचं मीनिंग, याची काही फीचर्स आणि या अकाउंटचा फॉर्मॅट अभ्यासणार आहोत. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा एक नॉमिनल अकाउंट असतो. पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये ज्या ठिकाणी त्या फर्मचा उद्दिष्ट प्रॉफिट अर्न करणे असतो, मग तो प्रॉफिट पूर्ण वर्षभरामध्ये किती झाला हे कॅल्क्युलेट करण्यासाठी त्या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करत असतो. पण या NPOचा मोटिव्ह, पर्पज प्रॉफिट अर्न करणे हा नसतो. हे NPO समाजाला सेवा प्रोव्हाइड करण्यासाठी, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी काम करत असतात. यासाठी या संस्था नफा कमवित नाही. म्हणून या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ऐवजी या संस्था इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करतात. आणि हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच असतो, सिमिलर असतो. आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा मीनिंग पाहू. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी ऑफ ऑल रेव्हेन्यू इन्कम्स अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड. ब्लॅकबोर्डवर लिहिलेले पहा. इट इज मीन्स इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी ऑफ ऑल रेव्हेन्यू इन्कम्स अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑफ पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे एका ठराविक कालावधीमध्ये, एका वर्षभरामधला रेव्हेन्यू इन्कम आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस याची नोंद, याचं रेकॉर्ड ज्या पत्रकामध्ये, ज्या अकाउंटमध्ये केलं जातं, त्या अकाउंटला म्हटलं जातं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल रेव्हेन्यू, कॅपिटल एक्सपेंडिचर अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, तसंच कॅपिटल इन्कम आणि रेव्हेन्यू इन्कम यांचा अभ्यास केला होतो. कॅपिटल इन्कम किंवा एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर ते लॉंग टर्म असतात. ते कधीतरी एकदा होत असतात, नेहमी ऑकर होत नसतात, घडत नसतात. तर रेव्हेन्यू इन्कम्स किंवा रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे डे टू डे घडणारे, फ्रिक्वेंटली घडणारे असे ते ट्रान्झॅक्शन्स असतात किंवा एक्सपेन्सेस किंवा इन्कम्स असतात. त्या डे टू डे फ्रिक्वेंटली नेहमी घडणाऱ्या उत्पन्नाची, घडणाऱ्या खर्चांची नोंद या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये केलं जातं. लॉंग टर्म इन्कम्स किंवा लॉंग टर्म एक्सपेंडिचर, फॉर एक्झाम्पल कधीतरी एकदा फर्निचर परचेस केलं किंवा कोणाकडनं तरी आपल्याला मोठ्या स्वरूपामध्ये एखादा डोनेशन फंड मिळाला बिल्डिंग बांधण्यासाठी वगैरे, अशा प्रकारचे जे लॉंग टर्म इन्कम्स किंवा लॉंग टर्म एक्सपेन्सेस असतात ते इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये रेकॉर्ड केलं जात नाही. यामध्ये फक्त रेव्हेन्यू प्रकारचे इन्कम्स आणि एक्सपेन्सेस रेकॉर्ड करतात, जे डे टू डे घडत असतात. जसं सॅलरी पे केलं, इन्शुरन्स प्रीमियम पे केलं, रेंट पे केलं किंवा सबस्क्रिप्शन मिळाला, ॲडमिशन फी मिळालं, या प्रकारचे डेली कंटिन्यू फ्रिक्वेंटली मिळणारे इन्कम्स आणि एक्सपेन्सेस या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये रेकॉर्ड करतात. आता या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचे काही फीचर्स पाहूया आपण. ब्लॅकबोर्डवर एकूण 5 पॉईंट्स लिहिलेले आहे. प्रत्येकाचे 2-3 ओळीमध्ये मी एक्सप्लेनेशन देतो. मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे प्रॉफिट अर्न करत नाही, त्यांचा मोटिव्ह सर्व्हिस प्रोव्हाइड करणे असते. यासाठी हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्याच्या ऐवजी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात. हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं नेचर हे पूर्णपणे नॉमिनल अकाउंट स्वरूपाचा असतो. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, रिसीव्ह अँड पेमेंट अकाउंट हा असेट नेचरचा असतो. म्हणून तर रिअल अकाउंटचं डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट हा रूल आपण फॉलो करतो. तर या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये याचं नेचर नॉमिनल अकाउंटचं असल्यामुळे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करताना डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस
आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड प्रॉफिट्स किंवा गेन्स हा रूल आपण या ठिकाणी फॉलो करणार आहोत. त्यानंतर सेकंड फीचर म्हणलं तर रेव्हेन्यू नेचर. आता जस्ट मीनिंग एक्सप्लेन करत असताना याच्याबद्दल मी माहिती दिलं. आपल्याला रेव्हेन्यू इन्कम किंवा रेव्हेन्यू एक्सपेन्सेस याच्यामध्ये रेकॉर्ड करायचे असतात. या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये कॅपिटल इन्कम किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर जे लॉंग टर्म असतात त्या अकाउंटची नोंद या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये करायचं नसतं. जे रेव्हेन्यू असतात डे टू डे, पुन्हा पुन्हा मी सांगतो, जे फ्रिक्वेंटली घडत असतात, फ्रिक्वेंटली सॅलरी दर महिन्याला आपण पेड करत असतो, रेंट दर महिन्याला आपण पेड करत असतो, सबस्क्रिप्शन आपल्याला मेंबर्सकडून फ्रिक्वेंटली पिरियॉडिकली प्रत्येक वेळेला काही ठराविक कालावधीनंतर सबस्क्रिप्शन मिळत असतो. अशा प्रकारचे इन्कम्स किंवा जे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस असतात त्यांचीच नोंद इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये होत असते. कॅपिटल स्वरूपाचे इन्कम्स किंवा कॅपिटल स्वरूपाचे एक्सपेन्सेस याच्यामध्ये होत नसतात. फॉर एक्झाम्पल फर्निचर परचेस केला, मग एक्सपेंडिचरला तर रेकॉर्ड करायचं नाही, तो असेटला जाणार. बिल्डिंगसाठी डोनेशन मिळालं म्हणून ते इन्कम साईडला येणार नाही, तर ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येतात. यासाठी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये जे रेव्हेन्यू असतात ना, किरकोळ स्वरूपाचे दररोज घडणारे असेच अकाउंट्स रेकॉर्ड करायचा. आता थर्ड वैशिष्ट्य पिरियड, कालावधी. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये ओनली करंट इयरची अमाऊंट रेकॉर्ड केली जाते. याच्यामध्ये लास्ट इयरची अमाऊंट कन्सिस्ट होत नाही किंवा नेक्स्ट इयरची अमाऊंट इन्क्लूड पण होत नाही. रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये लास्ट इयरची पण रक्कम येत होता, करंट इयरची पण रक्कम येत होता आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये नेक्स्ट इयरची पण रक्कम येत होती. पण या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये फक्त करंट इयरचीच अमाऊंट इथं येणार. करंट इयरची रक्कम मिळाली तरी येईल आणि करंट इयरची रक्कम आउटस्टँडिंग जरी असली तरी तिची रक्कम या ठिकाणी रेकॉर्ड करायचा. पण याच्यामध्ये लास्ट इयर किंवा नेक्स्ट इयरची अमाऊंट असत नाही. फोर्थ, सरप्लस ऑर डेफिसिट. सरप्लस ऑर डेफिसिट हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा प्रिपेअर करण्याचा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. ज्या वेळेला आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करून नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस फाइंड आउट करतो, तसं या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करण्याचा उद्दिष्ट असतो सरप्लस किंवा डेफिसिट फाइंड आउट करणे. ज्यावेळेला तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टॅली करता, एकतर अमाऊंट डेबिटला तरी कमी पडेल किंवा क्रेडिटला तरी कमी पडेल. या डेबिट साईडला कमी पडलं तर तो त्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा सरप्लस असतो आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला अमाऊंट कमी पडलं तर तो त्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा डेफिसिट असतो. व्याख्या सरप्लस किंवा डेफिसिटची अशी केली जाते. सरप्लस मीन्स एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, म्हणजे खर्चापेक्षा जेवढं जास्त उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला सरप्लस म्हणायचा. याचं रिव्हर्स एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम, म्हणजे उत्पन्नापेक्षा जी खर्चाची जास्त रक्कम आहे त्याला म्हणायचा डेफिसिट. हे सरप्लस किंवा डेफिसिट फाइंड आउट करण्यासाठी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर केलं जातं. शेवटचं फीचर बेसिस ऑफ रेकॉर्ड. या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये अकाउंट्स रेकॉर्ड करत असताना कॅश बेसिस पण यूज केला जातो आणि ॲक्च्युअल बेसिस पण यूज केला जातो. रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये काय होत होता, तिथं फक्त कॅश बेसिस, कॅश मिळाला किंवा कॅश पेड केलं तर रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड केला जात होता. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये कॅश मिळाला किंवा यायचा आहे, कॅश यायचा आहे तरी त्याचा रेकॉर्ड या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये येतो. त्याच पद्धतीनं कॅश पेड केला असेल किंवा कॅश पेड करायचा आहे, आउटस्टँडिंग आहे, तरी देखील त्याचा रेकॉर्ड या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये येतो. थोडक्यात याच्यामध्ये कॅश बेसिस पण इन्क्लूड होतो आणि ॲक्च्युअल बेसिस पण इन्क्लूड होतो. हा झाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं मीनिंग किंवा काय त्याचे फीचर्स, ज्याच्यावरून तुम्हाला या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा अर्थ लक्षात आला असेल. आता या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची अधिक माहिती मिळण्यासाठी याचा फॉर्मॅटचा अभ्यास करूया.
रिसीट अँड पेमेंट अकाउंट प्रमाणे या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला ओपनिंग किंवा क्लोजिंग बॅलन्स असत नाही. या अकाउंटमध्ये डेबिट ऑर एक्सपेन्सेस अँड लॉसेसचे अकाउंट्स रेकॉर्ड करतात. तर क्रेडिट साईडला क्रेडिट ऑर इन्कम्स प्रॉफिट्स अँड गेन्सचे अकाउंट्स रेकॉर्ड करत असतात. मग हे करत असताना डेबिट साईडला फक्त रेव्हेन्यू एक्सपेन्सेसच घ्यायचा, याच्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर येत नाही. मग काही आपण रेव्हेन्यू एक्सपेन्सेस बघूया. हे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस सममध्ये म्हणजे प्रॉब्लेममध्ये आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साईडला देतात. त्या पेमेंट साईडला असणारे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस या ठिकाणी रेकॉर्ड करायचा. याच्यामध्ये सॅलरी असू शकतो, सॅलरी पे केलं. याच्यामध्ये रेंट पे केलेली रक्कम असू शकेल, तो रेंट पे केलं असेल तर त्याची रक्कम या ठिकाणी येणार. इन्शुरन्सचे अमाऊंट समजा पे केलं असेल तर त्याची रक्कम या ठिकाणी येणार टू इन्शुरन्स. हे सर्व एक्सपेंडिचर्स आहेत. याच्यामध्ये आणखी काही एक्सपेंडिचर येऊ शकतात, जसं संस्थेने ऑडिट फी पे केलं असेल तर त्या ऑडिट फीची रक्कम या ठिकाणी येणार. काही वेळेला रेम्युनरेशन पे करत असतं मानधन, तर ते रेम्युनरेशन अकाउंट या ठिकाणी येईल. याच्याशिवाय इतर काही मिसलेनियस एक्सपेन्सेस असेल तर ती रक्कम या एक्सपेंडिचरला येत असते. पण याच्याशिवाय जे ॲक्युअल बेसिसचे ॲडजस्टमेंट असतात, जसं डिप्रिसिएशन असेल, तो पण अकाउंट या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला येतो. लिंक आहे डिप्रिसिएशन ऑन असेल. असे अकाउंट्स इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचे या डेबिट साईडला येतो, जे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिट साईडला रेकॉर्ड करत होतो. ते सगळे अकाउंट्स या ठिकाणी येतात. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची क्रेडिटची बाजू बघूया, ज्याला आपण इन्कम हा शब्द वापरतो. याच्यामध्ये सगळं रेव्हेन्यू इन्कम्स घ्यायचं. हे इन्कम्स डे टू डे असतात, पिरियॉडिकली असतात, फ्रिक्वेंटली घडणारे असतात. याच्यामध्ये सर्वात पहिला महत्त्वाचा असतो तो म्हणजे सबस्क्रिप्शन. त्या संस्थेला सबस्क्रिप्शन मिळालं असेल तर त्याची रक्कम या ठिकाणी रेकॉर्ड करायचा. इंटरन्स फी मिळाला असेल तर त्याची रक्कम या ठिकाणी रेकॉर्ड करायचा. इंटरेस्ट मिळाला असेल तर त्याची रक्कम या ठिकाणी येणार. याच्याशिवाय कुठली पण एखादी फी भेटत असेल तर ती रक्कम या ठिकाणी येणार. अशा प्रकारचे फ्रिक्वेंटली घडणारे जे इन्कम्स असतात ते इन्कम्स या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतो. मग हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करण्याचा मोटिव्ह पर्पज तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेला आहे. सरप्लस किंवा डेफिसिट फाइंड आउट करण्यासाठी हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण प्रिपेअर करत असतो. समजा हा अकाउंट टॅली करताना अमाऊंट डेबिट साईडला कमी पडत असेल तर तो सरप्लस असतो. हा आपला बॅलन्स अमाऊंट असते. या उलट हा अकाउंट टॅली करत असताना त्याच्या क्रेडिट साईडला अमाऊंट कमी पडत असेल तर त्याला आपण म्हणायचा डेफिसिट. ही पण बॅलन्स अमाऊंट असते. एक तर सरप्लस येणार नाहीतर डेफिसिट येणार. दोन्हीपैकी कुठलं तर एक आन्सर कॅल्क्युलेट करण्यासाठी हा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतो. पहा, आपल्या सममध्ये किंवा आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतात. त्या रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि त्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनवरून आपणास इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करावा लागतो आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करावा लागतो. बॅलन्स शीट दोन प्रकारचे असतात, एक ओपनिंग बॅलन्स शीट आणि एक क्लोजिंग बॅलन्स शीट. मग ह्या पूर्ण प्रकारच्या माहितीच्या आधारे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्याशी रिलेटेड असणारा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. थँक्यू व्हेरी मच.